नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नवोदय सिरीजमधील पुढचं लेक्चर पाहणार आहोत. आजचं लेक्चर असणार आहे आपलं समसंबंध या टॉपिकवर. समसंबंध म्हणजे काय असतं आपल्याला समजत, एक लक्षात घ्या, इथं ह्याच्यामध्ये पण दाखवलं तुम्हाला. पहिल्या आकृतीचा आणि दुसऱ्या आकृतीचा संबंध असतो, त्याप्रमाणे तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीचा संबंध शोधायचा आहे आपल्याला, आणि मग तो पर्याय आपल्याला शोधायचा आहे. मी समजा तो पॅटर्न कशा असते आपण सुरुवातीला पाहूयाच आता. ठीक आहे. समसंबंध म्हणजे काय, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फिगर ॲनालॉगी. आता हे डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहेत, म्हणजे एक आकृती आहे त्याच्याशी संबंधित असणारी दुसरी आकृती आहे, बरोबर. एक आणि दोन आकृतीचा एकमेकांशी संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीचा एकमेकांशी यायला पाहिजे, त्याला आपण म्हणतो समसंबंध. ओके. ते कसं गणित असतात आणि ते कसं सोडवायचं ते आपण पाहूया, परंतु त्याआधी आपण जरा प्रॅक्टिस करून घेऊया की नक्की समसंबंध म्हणजे नक्की काय असतं ते. आता लक्षात घ्या, टॉपिकला असा आपल्याला प्रश्न असतो बघा, काय असतं समसंबंध. बघा, प्रश्नामध्ये प्रत्येकी दोन प्रश्न आकृत्यांचे दोन गट आहेत, दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे, पहिल्या दोन आकृत्यांमध्ये काही एक नाते आहे. आता ह्याच्यामध्ये एक इमेज समजा अशी असली समजा ह्याच्यामध्ये, बरोबर, आणि ह्याच्याशी संबंध असणारी एक दुसरी इमेज असते. समजा इथे दिलंय 2, त्याच्या दुप्पट केलं 4, ह्या दोन आकृती झाल्या. तर तिसऱ्या आकृतीचा इथं 4 डॉट असतात, मग ह्या तिसऱ्या आकृतीचा आणि ह्या चौथ्या आकृतीचा एकमेकांशी संबंध ह्याच्याप्रमाणेच यावा लागतो. इथं 2च्या दुप्पट किती झालं, 2 गुणिले 2 केल्यावरती किती झालं, 4 झालं, बरोबर. समजा इथं आपल्याला 8 दिलंय, तर 8चं किती व्हायला पाहिजे, 8च्या दुप्पट केल्यावरती गुणिले 2 केल्यावरती 16 व्हायला पाहिजे, कळते. 4च्या दुप्पट केलं, 2च्या दुप्पट केलं आलं 4, 8च्या दुप्पट केल्यावरती किती येणार आहे, 16 असं. मग ह्या 16च्या जागी काय असतं, इथं प्रश्नचिन्ह असतं फक्त. इथं काय असतं, प्रश्नचिन्ह असतं, आणि ह्याचं उत्तर आपल्याला शोधायचं असतं. म्हणजे इथं 16 आहे, तो ऑप्शन आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. कळतंय काय चाललंय त्याच्यामध्ये. म्हणजे दोन गट आहेत, पहिल्या गटामध्ये म्हणजे ह्या पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी संबंध आहे, ह्या दुसऱ्या गटामध्ये पहिली आकृती दिली पण दुसऱ्या आकृती जागी प्रश्नचिन्ह आहे. मग त्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय असायला पाहिजे हे आपण पर्यायामधून शोधणार आहोत. ह्याला म्हणायचं समसंबंध, फिगर ॲनालॉजी, बरोबर. आता लक्षात घ्या काय चाललंय ते. आता अशा प्रकारचे पॅटर्न आपण थोडेसे जरा पाहून घेऊया, म्हणजे आपल्याला थोडासा जरा अंदाज देईल की प्रश्न कसे सोडवायचे असतात. तर आपण थोडेसे पॅटर्न्स पाहूया. पॅटर्न्स कसे असतात समजा, नाही का, ह्या टाईपचे फिगर ॲनालॉजीचे कसे असतात ते. समजा आता घेतलं त्याप्रमाणेच, समजा इथं 2 घेतलं, बरोबर, आणि इथं त्याच्या संबंध आला इथं 6 आलं. ह्याचा अर्थ काय आहे, 2च्या किती पट केले आपण इथं, 3 पट केलंय, तिप्पट केलंय, बरोबर. मग आता इथं पुढची तिसरी डायग्राम आपल्याला दिलेली आहे 10, आणि इथं आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे. तर किती यायला पाहिजे, मग इथं पण 3नेच मल्टिप्लाय करायला पाहिजे. मग प्रश्नचिन्ह जागी किती येणार आहे, 30 यायला पाहिजे. कळते काय चाललंय ते. आता नीट समजून घ्या. दुसरा एखादा प्रश्न घेतला, इथं समजा डॉट घेतला 1, बरोबर. माझ्या संबंधाला पुढे आले डॉट झाले 4 झाले, एकाचे किती झाले 4 झाले. मग त्याच्या पुढे बघायचं आता, ह्या डायग्राम मध्ये समजा इथे 3 दिलेत, किती दिलेत 3, हे किती पट झाले 4 पट झाले. मग 3चे किती होणार, 3 चौक 12 व्हायला पाहिजेत, बरोबर. मग इथं आपल्याला प्रश्नचिन्ह दिलेलं असतं. मग आपल्याला अशी आकृती शोधायची ज्याच्यामध्ये 12 डॉट, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 हे त्याचं उत्तर असणार आहे. कळतंय काय चाललंय ते. मग इकडे जे लिहितोय आपण कोपऱ्याला, हे काय आहे, उत्तर आहे. अशा प्रकारचे उत्तर त्याच्यामध्ये येणार आहे. आता नीट लक्षात घ्या, अजून एखादा पॅटर्न आपण पाहूया. समजा आपण असं पाहिलं, पहिली आकृती दुसरी आकृती दिली, यांचा संबंध काय, एक एरो असा आहे तर दुसरा एरो असा आहे. मी कसं झालं, आरशातील प्रतिमेसारखं झालं. सेम तसंच मग पुढच्या ह्याच्यामध्ये पण आरशातील प्रतिमाच व्हायला पाहिजे. मग समजा इथं एक काम करूया, वरती गोल आहे आणि ह्या बाजूला असं आहे, असं जर असेल तर काय होणार, ही चौथ्या आकृतीचं प्रश्नचिन्ह, तिथं काय होणार, आरशातील प्रतिमाच तयार होणार. मग ह्याच्या आरशातील प्रतिमा कशी तयार होणार आहे, ही अशी तयार होणार आहे. कळते काय चाललं ते. पहिल्या आणि दुसऱ्याचा ज्या प्रकारे संबंध येते तसाच संबंध तिसऱ्याचा आणि चौथ्याचा यायला पाहिजे, त्याप्रमाणे आपण उत्तरं शोधतोय. कळतंय काय चाललंय ते. अशा प्रकारे आपल्याला पॅटर्न समजून घ्यायचे आहेत. पहिल्या आणि दुसऱ्याचा काय संबंध आहे तो समजून घ्यायचा आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, समजा इथं आपण एक संख्या घेतली, वेगळं काहीतरी घेऊया, इथं ए घेतलं, बरोबर, आणि इथं आलं समजा डी, काय आलं, एचं डी आलं. तर पुढच्या संख्या शोध, इथं आपल्याला दिलंय के दिलंय, तर या प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल आपल्याला शोधायचे. कसं शोधणार, आता बघा, ए बी सी डी येते सगळ्यांना, येते. ए लिहिलं, ए नंतर काय बी आणि सी सोडून द्यायचं, नंतर काय आलं डी आलं. ए नंतर बी आणि सी सोडून दिलं आणि नंतर डी घ्यायचंय. सेम तसंच के नंतर ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के, एल आणि एम सोडून द्यायचं आणि मग काय लिहायचं, जे के एल एम आणि सोडून द्यायचं, मग काय लिहायचं इथं एन लिहायचं आहे. मग त्याचं उत्तर काय असणार आहे, एन असणार आहे. 2
मधले सोडून दिले, तिसरा लिहिला. अशा प्रकारे आपल्याला पॅटर्न समजून घ्यायचे. कळते काय चाललं ते? मग समजा एखाद्या याच्यामध्ये वेगळाच काहीतरी पॅटर्न असला तो आपल्याला समजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये काय पॅटर्न आहे. समजा इथं असा त्रिकोण आहे, बरोबर, ह्याच्यामध्ये एकच आहे, बरोबर, किंवा ह्याच्या आतमध्ये सर्कल आहे समजा, असं घेऊ आपण, बरोबर. आता इथं पुढे गेल्या उलट होते, सर्कल आला, सर्कलच्या आतमध्ये ट्रायंगल आला. हा ट्रायंगल आहे, मग त्रिकोण त्याच्या आतमध्ये काय आहे, सर्कल आहे, वर्तुळ, त्याच्या उलट झालं पुढं, हा सर्कल बाहेर आला आणि ट्रायंगल त्याच्या आतमध्ये आला. मग असंच पुढच्या आकृतींचा संबंध असायला पाहिजे. मग तिसरी आकृती समजा अशी दिली असते आपल्याला, हा स्क्वेअर आहे, स्क्वेअरच्या आतमध्ये सर्कल आहे. मग चौथी आकृती काय येणार आहे बाळांनो? चौथी आकृती काय यायला पाहिजे? आता सर्कल बाहेर जाणार आणि स्क्वेअर त्याच्या आतमध्ये येणार आहे, बरोबर. कळते काय चाललं ते? अशा प्रकारे आपल्याला पॅटर्न समजून घ्यायचे. पहिल्याचा आणि दुसराचा ज्या प्रकारे संबंध आहे त्याच प्रकारे तिसऱ्याचा आणि चौथ्याचा एकमेकांशी संबंध येणार आहे. आता हे फिगर टाईपमध्ये पाहतोय आपण, बरोबर. आता हे शब्दांमध्ये पण येऊ शकतो, त्यामुळे एखादा क्वेश्चन मी शब्दांचा पण घेतो. आता लक्षात घ्या, जर समजा आपण कान लिहिली तर कान, कानाने काय करतो आपण? ऐकतो. काय करतोय? ऐकतोय. तर हे अवयव आहे, ह्याचं काम काय आपण इथं लिहितोय, बरोबर. मग जिभेने काय करतोय आपण? जिभेने आपण चव कळते ना, जिभेने आपल्याला काय कळणार आहे? चव कळणार आहे. मग ह्याचं उत्तर इथलं जे असणार आहे, इथं क्वेश्चन मार्क समजा आपण लिहिला, जिभेने काय करणार? आपल्या पदार्थाची चव कळणार आहे. इथं क्वेश्चन मार्क घेतला, तिथं काय येणार आहे? चव येणार आहे. कळते काय चाललं ते? अशा प्रकारे आपल्याला शोधायचे. मग पॅटर्न वेगवेगळे असू शकतात. पॅटर्न आपल्याला समजून घ्यायचा आहे, पहिल्याचा आणि दुसऱ्याचा काय संबंध आहे, त्याप्रमाणे तिसऱ्याचा आणि चौथ्याचा संबंध येणार आहे. समजलं? चला तर मग आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा. आता इथे एक आकृती दिली, वर्तुळ आहे, त्याच्यामध्ये ह्या बाजूला असा त्रिकोण आहे, म्हणजे त्रिकोण नाही म्हणू शकत ह्याला आपण, असा एरो आहे, असा प्रकारे म्हणूया आपण, असा शेप आहे, बरोबर. मग इकडे त्याच्या ऑपोजिट झाले, म्हणजे हे कशा झाली? मिरर इमेज झाली, मिरर इमेज. मग तिकडे पण काय यायला पाहिजे? मिरर इमेज आहे, बरोबर. ह्याचा असा शेप आहे, त्याच्या विरुद्ध काय येणार? मग इकडं ही उभी लाईन उभीच आहे तशीच, मी असं आणि असं होणार, हे असं येणार. आपण मिरर इमेज ह्याच्या अगोदर शिकलेलो आहोत. जर तुम्ही आज नवीन व्हिडिओ पाहताय पहिल्यांदा, तर पहिल्यांदा अगोदर तुम्हाला मिरर इमेज वगैरे अशा बेसिक टॉपिक करून घ्यावे लागतील आणि मग तुम्ही हे सोडवू शकता, ठीक आहे. आता मग ह्याच्या विरुद्ध असं येणार आणि ही लाईन तिरकी येते, अशी होणार. मग अशी आकृती कुठं आहे बघा? अशी आकृती कुठं आहे बघा? ह्याच्यामध्ये एरो इकडे आला, हे चुकलंच, हे पण चुकीचं, हे पण चुकीचं. फक्त मी ज्या इथं जे आकृती काढलेली आहे, डायग्राम काढलेली आहे, त्याच्यासारखी डायग्राम कोणती आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे, डी मध्ये आहे, ठीक आहे. कळालंय काय चाललंय ते? नीट समजून घ्यायचं एकदम व्यवस्थित. समजलं काय करायचं ते? पॅटर्न व्यवस्थित समजून घ्यायचं. इथं आरशाची प्रतिमा होती, इथं पण आरशाची प्रतिमा तयार होणार आहे. आता नीट लक्षात घ्या, इथं ही जी डायग्राम आहे, ह्याचा संबंध आहे, त्याप्रमाणे तिसऱ्याचा आणि चौथ्याचा संबंध यायला पाहिजे. ओके, लक्षात घ्या. आता इथं इथं काय आहे? हा जे पुढचं वरचं जे वर्तुळ बघा, वरचं जे वर्तुळ असं, ते काय झाले? असं उलटं झाले. नीट बघा, पॅटर्न नीट समजून घ्या. हे जे असं वर्तुळ होतं ते काय झाले? असं उलटं झालंय. म्हणजे वरचं जे आहे ते काय झालं? उलटं झालं. डोळे मधले जे आहेत समजा 2 गोल आहे, ते मध्ये तसेच राहिले, खालचं खालीच राहिलं, बरोबर. इथं पण काय होणार? खालचे 2 तसेच राहणार, फक्त वरती जो असा शेप आहे असा, तो असा उलटा होणार आहे. तो काय होणार आहे? उलटा. बाकी सगळं सेम आहे, तसंच राहणार. इथं पण सेम होतं, तिकडे पण सेमच राहणार आहे. मग असा शेप कुठं आहे? वरती, ह्याच्यामध्येच आहे. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. कळलं काय चाललंय ते? ओके, आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. चला, काय करायचं ह्याच्यामध्ये? असा एरो आहे, ह्याची पण आरशातील प्रतिमा तयार होते, असा एरो आला, बरोबर. असा एरो आणि असं, म्हणजे आरशातील प्रतिमा तयार झाली, मिरर इमेज तयार झाली. मग ह्याचं पण असा एरो येतो, असा एरो ह्या बाजूला तयार होणार आहे, बरोबर. ह्या बाजूला एरो किती आहेत? हा पर्याय झाला कॅन्सल. असा एरो 3 आहेत, बरोबर. आता ह्याच्या जवळ बघा, ह्याच्या बाजूला असा एरो आला, खाली किती? एक असा रफार आहे, बरोबर. खालच्या बाजूला एकच येणार आहे आणि वरती एक असा येणार आणि हा तिरका आहे वरती, तो तसाच राहणार. मग अशी आकृती कोणती आहे ते चेक करायची, बरोबर. पर्याय क्रमांक बी बरोबर. ह्याच्यामध्ये हा कोपऱ्याला गेलं आणि इथं खाली 2 आले, त्यामुळे इथं चुकलं. हे पर्याय झाले कॅन्सल. पर्याय क्रमांक बी त्याचं उत्तर आहे. म्हणजे हे समसंबंध सोडवण्यासाठी आपल्याला अगोदर आरशातील प्रतिमा किंवा बाकीचे जे आपण टॉपिक पाहिले ते समजणं गरजेचं आहे. ते समजल्याशिवाय तुम्हाला हा टॉपिक डायरेक्ट सोडवता येणार नाही, ठीक आहे. आता पुढं बघा. आता ह्याच्यामध्ये काय केलंय? हा जो त्रिकोण आहे, बरोबर, 3 बाजू आहेत, ह्याला पण किती आहेत? 3च बाजू आहेत, फक्त आकृती जरा वेगळी. इकडे काटकोन त्रिकोण आहे आणि हा नॉर्मल त्रिकोण सारखा आहे. 2 प्लस साईनच्या ऐवजी काय आहे? सर्कल आहेत. काय आहेत? सर्कल आहेत. आता इथं बघा, 2 प्लसच्या ऐवजी पुढे काय यायला पाहिजे? 2 सर्कल यायला पाहिजे. इथं किती बाजू आहेत? 1 2 3 4 बाजू आहेत. इथं बघा, ही एक बाजू, ही दुसरी आणि 3 बाजू, बरोबर. ह्या 3 बाजू आहेत ना,
आणि इथं पण काय आहे, 1 2 3 बाजू असणारी आकृती तयार झाली. इथं किती आहेत? 1 2 3 आणि 4. म्हणजे इथं 1 2 3 बाजू होत्या, ह्याला पण 1 2 3 बाजू राहिल्या. आता इथं बघा 1 2 3 आणि 4 बाजू आहेत. पुढे किती बाजू असणारी आकृती यायला पाहिजे? 4 बाजू असणारी यायला पाहिजे. आणि 2 प्लसच्या ऐवजी 2 डॉट यायला म्हणजे 2 सर्कल यायला पाहिजेत. मग कोणत्या आकृती 4 बाजू असणारी? सगळ्यात 4 बाजू असणाऱ्या आहेत. परंतु बघा आता ह्याच्यामध्ये मध्ये बघा असं तिरकं तिरकं दिसते, असं झोपडीसारखं नाही का? असं आहे का कुठं? त्याच्यामध्ये नव्हतं, त्यामुळे तिकडे पण तयार होणार नाही. इथं बघा प्लस साईन तशाच राहिलं, त्यामुळे हा पण पर्याय झाला कॅन्सल. इथे काय झालं? हे 2 सर्कल कुठे आहेत? वरती होते ना इथे, ते गेले खाली. खाली पाहिजे का आपल्याला? नाही. आपल्याला ही आकृती बरोबर येणार आहे. 2 सर्कल कुठं आहेत? वरच्या बाजूलाच पाहिजेत. मग पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न घेऊ आता. प्रश्न क्रमांक 5 बघा आता. काय करायचं ह्याच्यामध्ये? इकडं एक एरो आहे, इकडे एक एरो आहे, असं एकमेकांकडे तोंड करायचं ना. मग ही पण काय झाली? आरशातल्या प्रतिमेसारखी झालं ना एरो. मग इकडचा एरो आणि इकडचा एरो सेम झाला, बरोबर. हे जे आहे शेप, हे दोन हे एकमेकांकडे तोंड करून आहे. मग हा जो गोल आहे इकडे तोंड करून, तिकडचा पण गोल ह्याच्याकडे तोंड करून असणार आहे. कशामध्ये इकडे तोंड करून आहे? पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. मग ऑटोमॅटिक येते. बाकीचं पण जर चेक करायचं असेल तर आपण करू शकतो. बघा इथं वरती त्रिकोण होता, खाली चौकोन होता, बरोबर. त्रिकोण कुठे गेला? इथला इथला त्रिकोण गेला खालच्या बाजूला. मग इथं पण काय होणार? हा जो यू आहे तो कुठे जाणार? खालच्या बाजूला जाणार. बस कळतंय? हा यू गेला इकडं आणि इकडचा हा शेप गेला वरच्या बाजूला. समजते काय चाललं ते? समसंबंध आपल्याला समजून घ्यायचे व्यवस्थित. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. इथं बघा बाहेर वर्तुळ आहे, मग चौकोन आहे, मग त्रिकोण आहे. सगळ्यात बाहेर काय आहे? वर्तुळ. इकडे काय झालं? हे बाहेरचं वर्तुळ कुठे गेलं? इकडं हे आतमध्ये गेले. बाहेरचं वर्तुळ आतमध्ये. त्याच्यानंतर काय? वर्तुळाच्या आतमध्ये स्क्वेअर होता, म्हणजे त्याला आपण चौकोन म्हणतो. चौकोन 2 नंबरला होता, 2 नंबरात राहिलाय. आणि त्रिकोण आतमध्ये होतो, त्रिकोण बाहेर गेलाय. म्हणजे आतली जी इमेज आहे किंवा डायग्राम जो शेप असेल तो बाहेर गेलाय आणि बाहेरचा आत गेलाय, फक्त मधला मध्येच राहिलाय. आधी तर सगळ्यात बाहेर काय आहे? त्रिकोण आहे. सगळ्यात आतमध्ये काय जाणार? त्रिकोण. कशामध्ये सगळ्यात आतमध्ये त्रिकोण आहे? सगळ्यांमध्ये आतमध्ये त्रिकोण आहे. आणि आतला जो गोल आहे ना तो सगळ्यात बाहेर जाणार आहे. बाहेर काय जाणार आहे? गोल म्हणजे वर्तुळ म्हणूया. ते वर्तुळ सगळ्यात बाहेर जाणार आहे. इथं वर्तुळ बाहेर आहे का? नाही. इथं वर्तुळ बाहेर आहे का? नाही. इथं वर्तुळ बाहेर आहे का? इथं आहे, इकडं नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. पॅटर्न कळतोय सगळ्यांना काय चाललं ते? पॅटर्न समजून घ्यायचं आपल्याला, ना की आपल्याला प्रश्न पाठ करायचे. हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न घेऊया. काय करा त्याच्यामध्ये? बघा इकडं अशी आकृती आहे, त्याची आकृती पूर्ण झाली थोडक्यात. म्हणजे हे असंच आकृती तयार झाली इथं, आणि आकृती काय झाली? पूर्ण झाली. मग ह्याच्यामध्ये पण काय होणार? जशी आकृती आहे तशीच आकृती इकडे तयार होणार. आणि इथं असं होतं. मग हे पण रंगवायचं थोडक्यात. असं अशी आकृती कोणती आहे? बरोबर, अशी आकृती कोणती आहे? नीट बघा. म्हणजे रेषामार्गमध्ये पूर्ण रंगवलेलं पाहिजे. ह्याच्यामध्ये अर्धा भाग रंगवलेला नाही, ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळंच आहे, ह्याच्यामध्ये ते कोपऱ्याला रंगवलेलं. कोपऱ्याला नाही पाहिजे आपल्याला, मध्येच पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. कळालं काय चाललंय ते? चला आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. 14 18. 14चे किती झाले? 18 झाले. मग 7चे किती होणार? आता नीट समजून घ्या. आता ह्याच्यामध्ये काय करायचं ते. 14चे झाले 18, बरोबर. आता 14चं 18चं किती? 4ने वाढवले. तुम्ही काय म्हणू शकता? हे मी 4 प्लस केलं, बरोबर. मग 7 मध्ये प्लस 4 केलं तर काय? 7 आणि 4 11 पर्याय आहे का? पर्यायच नाही. मग हे लॉजिक चालणार नाही. आता वेगळं काहीतरी लावायला लागेल. मला सांगा, एखाद्या संख्येच्या पाड्यामध्ये 14 आणि 8 आहे का? 14 आणि 8 18, सॉरी 14 आणि 18 कोणत्या पाड्यामध्ये आहे? 2च्या पाड्यामध्ये. बे 7 14 आणि 92 18. बे 7 14 आणि 92 18. मग कुठल्या पाड्यामध्ये? कळतंय? 2च्या पाड्यामध्ये. बे 7 14 92 18. 2च्या पाड्यामध्ये संख्या लिहिला. मग इथं किती आला पाहिजे? कोणत्या पाड्यामध्ये 7 आहे? 7 नंबरला 1च्या पाड्यामध्ये. 1 7 7. मग पुढे किती आला पाहिजे? त्याला पण त्याच पाड्यात 9 नंबरला काय आहे? 9 आहे. म्हणून ह्याचं उत्तर काय येणार आहे? बी येणार आहे. कळलं? इथं काय केलंय? मग इथं 2 गुणुले 7 2 गुणुले 9 कितीचा पाडा होता? 2चा. मग इथं 7ने गुणुले केलं. इथं मग इथं किती होणार आहे? 1 गुणुले 7 होणार आहे. 1, बरोबर. इथं जे आपण इथं 2 लिहिले ना, हे 2 इथं काय लिहिणार आता? मग 1. मग 1 गुणुले काय होणार इथं आता? 9 होणार. मग इथं आलं 9. 9 जिथं आहे ते आपलं उत्तर आहे. कळलं? प्रत्येक वेळेस संबंध वेगवेगळा असणार आहे, तो आपल्याला शोधून काढायचा आहे. त्याप्रमाणे पुढचा पर्याय आपल्याला घ्यायचा आहे. चला पुढचा प्रश्न बघा आता. वरती काय दिलं? इथं चौकोन आहे, बरोबर. इकडं पण चौकोनच राहिलाय. आता हे जे आडवं होतं ना असं, ते आपण असं थोडक्यात असं जे होतं ते आता फिरवलंय. म्हणजे इकडचे वर्तुळ इकडे होते वरती, ते हे डाव्या बाजूला आलेत. म्हणजे अशी डायग्राम आपण फिरवली, बरोबर. म्हणजे वर होतं ते, जे वरती होतं ते डाव्या बाजूला आलंय, आणि जे खाली होतं ते उजव्या बाजूला आलंय.
बरोबर, वरचं कुठे ते डाव्या बाजूला आणि खालचं कुठे जाते उजव्या बाजूला. मग खालचं प्लस साईन उजव्या बाजूला कशामध्ये आहेत? बघा इथं एकाच पर्यायामध्ये प्लस साईन उजव्या बाजूला आहेत. कळतंय काय चाललं ते व्यवस्थित समजून घ्या. इथं रेषेच्या खाली जे गुणाकाराचे चिन्ह होते ते कुठे गेले? उजव्या बाजूला गेले. मग प्लस खाली रेषेच्या खाली ते कुठे जाणार? उजव्या बाजूला. एकाच पर्यायामध्ये ते उजव्या बाजूला आहेत. पर्याय क्रमांक आहे, मग ते त्याचं उत्तर आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न बघा. इथं आहे स्टार, बरोबर. त्याच्यावरून हा शेप तयार केला. आता बघा नीट जर तुम्ही ऑब्झर्व केलं, बघा जे शेड रंगवलेला आहे ना, तो शेड बघा, हा जो शेप आहे ज्याच्यामध्ये रेषा रेषा होत्या तोच आकार पुढं आहे. कळते काय चालते? आतला जो आकार होता त्याच्यामध्ये रेषा आहे तोच आकार पुढं आहे. आता इथं बघा ह्याच्यामध्ये काय आहे? ह्याच्यामध्ये त्रिकोण रंगवलेले, मग हीच आकृती सेम आहे तशी पुढे असणार आहे. मग कोणता त्रिकोण आहे पुढं? फक्त त्याच्यामध्ये रंगवलेलं नाही पाहिजे. इथं बघा हे रंगवलेला भाग फक्त आहे तसा आहे, पण त्याच्यामध्ये रेषा आहेत का? नाही. हा त्रिकोण जसा आहे तसाच पुढे जाणार, फक्त त्याच्यामध्ये रंगवलेलं नसणार. असा त्रिकोण कुठं आहे? पर्याय क्रमांक बी मध्ये. मग त्याचं उत्तर आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न घेऊया आपण आता. आता नीट लक्षात घ्या. इकडे प्रश्न आकृती आहे, हे पहिली, आणि ह्याचा संबंध दुसऱ्या बरोबर आहे. तर तिसऱ्याचा आणि चौथ्याचा संबंध सांगा. आता नीट बघा काय पॅटर्न झालाय. इकडची बाजू कुठे गेली? ह्या कोपऱ्याला गेली, बरोबर. ह्या वरच्या डाव्या कोपऱ्याचं कुठे गेले? खाली गेले. ओके. ह्या ज्या उभ्या उभ्या रेषा होत्या बघा, उभ्या उभ्या, त्या काय झाल्या दादा? तिरक्या तिरक्या झालेल्या आहेत. बरोबर. बरोबर काय चाललंय ते लक्षात घ्या आता. आणि हा जो वर्तुळ आहे, इथलं जे वर्तुळ आहे ते कुठे गेले? ह्या बाजूला गेले. म्हणजे जागा काय झाल्या त्यांच्या? एक्सचेंज झालेल्या आहेत. मी तिकडे गेलं एक जण आणि तिकडचं इकडे आलंय. जसं आपण अदलाबदल करतो ना, तसे अदलाबदल झालेले आहे. तुमचा पेन मित्रा दिला, मित्राचा पेन तुम्हाला घेतला, तसे अदलाबदल. मग इकडची बाजू इकडे गेली आणि इकडचं वर्तुळ इकडे आलं. फक्त उभ्या रेषांच्या ऐवजी इथं तिरक्या रेषा आलेल्या आहेत. मग आता ही कुठं जाणार? हा शेप जाणार इकडं ह्या बाजूला, आणि इथं रेषा काय असणार आहे? तिरक्या रेषा असणार. थोडक्यात काय असणार? अशा तिरक्या रेषा वगैरे असणार आहेत, बरोबर. ही आकृती इथं जाणार आणि तिरक्या रेषा, आणि हे वर्तुळ खाली येणार आहे. बघा बरं कशामध्ये दिसते तुम्हाला? त्या कोपऱ्याला गेलाय हा शेप चौकोन, एकामध्येच आहे, पर्याय क्रमांक डी मध्ये. मग पॅटर्न आपण समजून घेतलं की आपल्याला डायरेक्ट उत्तर भेटणार आहे. पण पॅटर्न नाही समजलं तर मग काय नाही, मग अंदाजेच काहीतरी करावं लागेल. चला पुढचा प्रश्न बघा आता. या आकृतीला कसं केलंय? असं केलंय. ओके. म्हणजे आता लक्षात घ्या. आता बाकीचं लय कॉम्प्लिकेट करत नाही बसायचं. आता ही जी तिरकी रेषे ती काय झाली? ही अशी झाली, बरोबर. बाकीचं तर बघूच आपण. आणि त्याच्यामध्ये इकडे जो रंगवलेला बाकी थोडक्यात असं झाला, म्हणजे थोडक्यात आरशातील प्रतिमेसारखं आहे. आरशातील प्रतिमा आहे थोडक्यात, बरोबर. आता इकडे बघा ही जी तिरकी रेषा ती काय होणार? ही अशी होणार आहे. इकडे रंगवलेला म्हणजे खाली बघतो डॅश इकडे आला आणि इकडचं कुठे जाणार? वर जाणार. हे कोणत्या आकृतीमध्ये बघा बरं? पहिल्यामध्ये आहे, दुसऱ्यामध्ये आहे, तिसऱ्यामध्ये नाही, चौथ्यामध्ये पण नाही. सी आणि डी कॅन्सल झाले. मग ए आणि बीच राहील. आता बघा इथं बघा हा जो त्रिकोण आहे आत्ताचा, तो त्याची मिरर इमेज तयार होणार ना आता. पण ती मधल्या रेषेवर सरळ येतं, सरळ असा होणार. आणि त्रिकोण कसा येतो त्या पद्धतीने बघा हे डायग्राम मध्ये ही इमेज असणार आहे का? ही इमेज असणार आहे बघा. हा जो त्रिकोण रंगवलेला आहे तो कुठे? आरशाच्या जवळ आहे ना. आरशाच्या जवळ रंगवलेला, बाहेर काय आहे? न रंगवलेला भाग आहे. मग आरशाच्या जवळ रंगवलेला भाग कुठं आहे? पर्याय क्रमांक ए मध्ये. इथं बघा, इथं ह्याच्यामध्ये काय झालं? आरशाचा रंगवलेला भाग तो लांब गेला, टोक. कळते का? असा आहे शेप, तो असा होणार आहे, असा. मग कोणती डायग्राम बरोबर आहे? ही डायग्राम बरोबर आहे. कळलं? इकडं जो आहे ना असा ट्रँगल, तो ह्या रेषेच्या इकडं बाजूला होणार आहे. परंतु हे बघा आरशाच्या जवळ आहे रंगवलेला भाग, इथं पण आरशाच्या जवळच यायला पाहिजे रंगवलेला भाग. म्हणून ही आकृती बरोबर आहे. आपण आरशातील प्रतिमा पाहिले त्याच्यावरून आपण सहज सांगू शकतो. इथं बघा हा जो न रंगवलेला भाग आहे, आधी न रंगवलेला भाग जवळ आहे. इकडे बघा ह्याच्यामध्ये न रंगवलेला भाग अगोदर जवळ आहे, ह्याच्यामध्ये रंगवलेला भाग जवळ आलेला आहे. त्यामुळं हा पर्याय पण काय झाला? कॅन्सल झाला. पर्याय क्रमांक ए त्याचं उत्तर आहे. आरशाच्या वेळेस आपण पाहिलेले जवळची वस्तू जवळ, लांबची वस्तू लांब. वरती काय झालंय? आरशाच्या जवळ आहे रंगवलेला भाग, मग इकडे पण आरशाच्या जवळच पाहिजे. कशामध्ये? आरशा जवळ आहे ह्याच्यामध्ये, न रंगवलेला थोडा लांब येणार आहे. समजलं? तोच नियम इथं वापरायचा आहे. पुढे बघा आता पुढच्या डायग्राम मध्ये काय बघा आता. ओके. इथं मोकळा चौकोन आहे, त्याला काय काढलेत आपण? डायगोनल्स काढले, ज्याला आपण कर्ण म्हणतो थोडक्यात मराठीमध्ये. असे डायगोनल्स ह्याच्या कॉर्नरला एकाड एक आपण रेषा जोडतो थोडक्यात, त्याला म्हणतो आपण डायगोनल्स, बरोबर. अशा डायगोनल्स काढलेत. आता पुढची आकृती बघा. ह्याला किती बाजू आहेत? एक, दोन, तीन, चार आणि पाच बाजू आहेत. ओके. ह्याच्यामध्ये कोणती डायग्राम आहे ते आपल्याला काढायचे. आता ह्याच्यामध्ये होतं काय लक्षात घ्या? डायगोनल्स म्हणजे काय असतं माहिती का? एक काड एक बाजू जोडायची, ही बाजू आणि ही बाजू जोडायची थोडक्यात.
बरोबर, ही आणि ही बाजू जोडायची. ओके, एक काढ एक. आता इथं पासून बघा, ह्या पॉईंट पासून जवळचे दोन. आता एक लक्षात घ्या, तुम्ही इथं उभं आहे, इथं उभं आहे तुम्ही, तुमच्या जवळ काय आहे? ही एक बाजू आहे, म्हणजे हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. हे दोन पॉईंट सोडून तुमच्यासाठी दोन्ही काय झाले? लांबचे झाले. म्हणजे इथून अशी एक रेष मारायची आणि इथून अशी एक रेष मारायची. कळते काय चाललं ते? तुम्ही ह्या पॉईंटला उभं राहिले, इथून तुमच्यासाठी हा एक पॉईंट आहे आणि कळते का? तुम्ही इथं उभे राहिले, इथं इथून बघा, जवळचा पॉईंट हा आणि हा, हे दोन सोडून दिले, राहिले कोणते? इकडचा आणि इकडचा. मग इथं डायगोनल नाही, ही आपण काढायची. म्हणजे अशी आकृती आपली येणार आहे. कशामध्ये तुम्हाला हे दिसतंय? हे बी मध्ये नाहीये, सी मध्ये नाहीये, डी मध्ये नाही, कशामध्ये आहे? ए मध्ये आहे. फक्त त्याच्यामध्ये डायगोनल्स लक्षात ठेवायचे आपल्याला. डायगोनल्स म्हणजे काय? एक बाजू जी आहे, एक जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट, त्याच्या शेजारी काय इकडं? हा आणि हा, ते सोडून द्यायचं, मग इकडे रेष मारायची. असं करायचं असतं. म्हणजे ह्या पॉईंटवर रेष मारताना आपण काय करणार? इथं समजा मी उभं आहे, इथे समजा मी उभं आहे, इथून काय करणार? हा पॉईंट ब्लॉक झाला, हा पॉईंट ब्लॉक झाला, मग इथून इकडं आणि इकडं रेष मारणार आहे. कळते काय चाललं ते तुम्हाला? मी समजण्यासाठी फक्त इथं चित्र काढलं होतं, त्याची काय गरज नाही. ओके, तरी मी इथं ठेवतो. समजा इथं आपण उभं आहे, तर इथून ही बाजू सोडायची, ही बाजू सोडायची, इथून दोन रेषा येणार. कोणत्या दोन रेषा येणार आहेत? ही एक येणार आहे, ह्याला आपण डायगोनल म्हणतो, आणि ही पण काय? डायगोनल कर्ण. ठीक आहे, कळलं? त्यामुळं पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. तर बऱ्याचशा नवीन टॉपिक तुम्हाला माहिती नसतात, ते माहिती होतात, ते लक्षात ठेवायचं असतं आपल्याला. आता आपण डायग्राम बेस्ड क्वेश्चन सुरुवातीला घेतोय, बरोबर. पुढे ज्यावेळेस बाकीची गणितं घेणार आहेत, जसं जसं आपलं सिलेबस पुढे जाईल तसं आपण त्रिकोणांचे प्रकार वगैरे, चौकोनांचे प्रकार वगैरे ते सर्व घेणार आहे. त्यामुळे तुमचं नंतर नंतर रिपीटमध्ये सगळं कव्हर होणार आहे. ठीक आहे, तुम्हाला आज माहिती नसेल, तुम्हाला परत नंतर उद्या रिपीट नेक्स्ट लेक्चरमध्ये कधीतरी माहिती होणारच आहे. परंतु आता पण लक्षात ठेवा, डायगोनल्स आपण कशा काढतो ते, कर्ण कसे काढतो ते. ओके, चला इथं लक्षात घ्या. आता मध्ये काय प्लस साईन आहे, काय आहे? प्लस साईन. त्याचं कन्व्हर्जन झालं असतं थोडक्यात, असं काहीतरी त्यापासून अशी डिझाईन काहीतरी तयार झाली, बरोबर. ही डिझाईन तयार झाली, म्हणजे तो जो शेप आहे थोडक्यात असं, त्यालाच काय केलं? असं काहीतरी वाकडत केल्यासारखं झालं, बरोबर. त्यालाच गोल असं काढलंय. आता इथं किती बाजू होत्या? म्हणजे किती कोपरे आहेत? 1 2 3 4 कोपरे आहेत, म्हणून 4 डिझाईन तयार झाले. आता इथे किती आहेत? 1 2 3 4 5 आणि 6 कोपरे आहेत. म्हणजे डिझाईन किती तयार व्हायला पाहिजेत? 6 तयार व्हायला पाहिजे. बघा इथून असं ह्या बाजूला तयार झाले ना, असं पुढं पण किती तयार व्हायला पाहिजे? असंच तयार व्हायला पाहिजे ना, 6. म्हणजे बघा इथं 1 2 3 4 5 6 7 झाल्या, इथं 7 तयार झालाय. बघा इथं 4च्या 4 डिझाईन तयार झाल्या. इथे किती आहेत? 1 2 3 4 5 6, 6च्या 6 डिझाईन तयार, इथं 7 डिझाईन तयार झाल्या. 1 2 3 4 5 6, इथं 6 आहेत. इथं बघा हे उलट्या बाजूला झालं ना, असं उलट्या बाजूला झाल्यामुळे कॅन्सल. हे इकडचं आहे, हे इकडचं आहे, ते बरोबर आहे. इकडचं उलट्या बाजूचं झालं कॅन्सल. इकडे पण बघा हे काहीतरी वेगळंच केलं, त्यामुळे हे पण झालं कॅन्सल. ह्याच्यामध्ये 7 आहेत, ह्याच्यामध्ये 6 आहेत. मग आपल्याला किती पाहिजेत? 4च्या वेळेस 4च राहिले, 6च्या 6च राहणार आहेत. मग जिथं 6 आहे ते उत्तर बरोबर आहे. समजलं काय चाललंय ते? एकदम व्यवस्थित समजून घ्यायचंय. ओके, चला पुढचा प्रश्न घ्या. आता असा त्रिकोण आहे असा, आणि त्याला असे दोन रेषा आहेत, बरोबर. त्याचं काय झालं? आता उलट केलं थोडक्यात, ह्याला असं उलट फिरवलं, मग काय होणार आहे? ह्या आकृतीची हे अशी आकृती होणार. हे उलट वर टाकल्यावरती काय होईल? हे दोन पायासारखं ह्या बाजूला गेले आणि तो आकार असा होणार आहे. मग ह्याच्या उलट करायचे आपल्याला, बाहेरचं जे आहे ते. ह्याच्या उलट केल्यावर काय होईल? हा ट्रायंगल असा होणार आणि असं काहीतरी येणार आहे, बरोबर. आतमधलं बघा, आतमध्ये इथं किती? एकच ट्रायंगल होता, ह्याचे किती झाले? ह्या एकाचे किती झाले? इथं 2 झाले. आता ट्रायंगल इथे एक आहे, ते कुठे झालं? आतला कुठे गेला? बाहेर गेला, आणि त्याचे 2 झाले ना. मग ह्या एकाचे किती होणार? 2 ट्रायंगल होणार. म्हणजे इथं आणि इथं असे 2 ट्रायंगल येणार आहेत. मग अशी आकृती कोणती आहे बघा बरं. पहिली आहे का? ट्रायंगल वर गेले, इथं इथं खाली जमले, इथं पण खालीच ठेवायचे. इथं ट्रायंगल वर गेल्यामुळे कॅन्सल झालं. इथं आकृती ह्याच्यासारखी दिसते बरं काही. ओके, आता ट्रायंगल बघा जसा होता तसाच राहिला ना इथं. इथं पण मग इथं जसा तसा होता तसाच राहणार आहे, ट्रायंगल असाच राहणार आहे. इथे काय झालं? सेम तशी आकृती, पण ट्रायंगल उलटे केलेत ना, त्यामुळे चुकलं. इथे काहीतरी मध्ये वेगळेच केले, काहीतरी केले, त्यामुळे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. सगळे बारकावे आपल्याला पाहायचेत, ऑब्झर्व करायला शिकायचे आपण. जे चुका वगैरे आहे त्या पॅटर्न मधल्या चुका ते समजून घ्यायच्यात आणि ते कॅन्सल करून आपल्याला पर्यायापर्यंत जायचे. ओके, आता इथं बघा, हा लाऊड स्पीकर आहे किंवा स्पीकर आहे. स्पीकर मधून आवाज येतो, तो आपण कानाने ऐकतो. सेन्सरी ऑर्गन म्हणजे आवाज आपण कशाने ऐकणार? कानाने. आता इथं टीव्ही आहे, टीव्ही काय करणार आहे आपण? बघा इथं काय आहे? आवाज. ह्याच्यावरून आवाज येणार आहे, आवाज आपण काय करणार आहे? ऐकणार आहे. कशाने ऐकणार आहे? कानाने ऐकणार आहे, बरोबर. मग इथं काय? टीव्ही. टीव्ही काय करणार आहे? आपण पाहणार आहे. कशाने पाहणार आहे आपण टीव्ही? डोळ्यांनी पाहणार आहे. कशाने? डोळ्यांनी, बरोबर. मग डोळे आहेत का कुठं? पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. कळलं? सेन्सरी ऑर्गन आहे. जसं आपण हाताला आपला टच कुठं केलं? स्किनला, तर आपल्याला काय करतो? त्वचेला स्पर्श कळतो, जिभेला चव कळते, बरोबर. नाकाला काय कळणार आहे? सुगंध कळणार आहे, स्मेल कळणार आहे.
तसंच डोळ्यांना आपल्या दिसणार आहे आणि कानांना ऐकू येणार आहे. हे आपले सेन्स ऑर्गन आहे, त्याच्यावरून आपल्याला आसपासच्या गोष्टी सेन्स होणार आहेत. ठीक आहे, इंद्रिय आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये. मग ते पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, चला पुढचा टॉपिक घेऊया आपण आता, म्हणजे पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढे बघा आता इथं इथे काय केलंय, 1 2 3 स्क्वेअर होते, त्यापैकी मधला रंगवलेला होता. स्क्वेअरचं काय झालं, सर्कल झालं. स्क्वेअरचं काय केलं, सर्कल केलं. बरोबर, जसे आडवे होते तसेच सर्कल राहिले, फक्त मधली रंगवायची ऐवजी कडच्या रंगवल्यात. इथं मधली रंगवलेली आता कडच्या रंगवलेल्या आहेत. जशी आडवी आकृती तशी आडवीच राहिलेली आहे. बरोबर, फक्त स्क्वेअरचं झालं सर्कल. आता इथं स्क्वेअर आहे, स्क्वेअरचं परत काय होणार आहे, सर्कल होणार आहे. आणि सर्कल कसे येणार आहेत, उभेच येणार आहेत. बरोबर, उभेच येणार आहेत. बरोबर, एक इथं बघा मोठा, त्यापेक्षा छोटा आणि एकदम छोटा. मग इथं काय होणार, त्याच्या उलट हा छोटा, मग मोठा आणि मग सर्वात मोठा, त्याच्या उलट होणार पलीकडं. आता इथं बघा काय चाललंय ते बरं का, म्हणजे ह्याची थोडक्यात मिरर इमेज सारखं पण आपण बघू शकतो, पण आपल्याला पर्याय बघूया आपण काय करायचं. म्हणजे वरती मोठा आहे, सगळ्यात छोटा आहे, मध्ये मोठा आणि साईडला सगळ्यात खाली काय सर्वात मोठा आहे. आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, इथं 2 वर्तुळ रंगवलेत, मग पुढे किती असणार आहे, 2 शेप रंगवलेले आहेत, मग पुढे काय येणार आहे, वर्तुळ येणार आहे. किती वर्तुळ येणार आहे, 3 वर्तुळ येणार, त्यापैकी एकच रंगवलेला पाहिजे. मधला काय केला पाहिजे, त्यातल्यापैकी मधलाच एक रंगवलेला पाहिजे, असा मधला रंगवलेला पाहिजे. मग कशामध्ये मधला रंगवलेला आहे, बघा इथं 2 रंगवलेले ते पहिल्यापासून सांगतो. 3 आकृती आहेत, त्यापैकी मधली आकृती रंगवली, त्याच्याशी संबंध करताना काय झालं, कडेचे 2 रंगवल्या. बरोबर, आता इथं कडेचे 2 रंगवले आहेत, मग पुढं काय होणार, मधली रंगवलेली कडेच्या 2 तशाच आहेत. मग मधली रंगवलेली कुठं आहे, आता वर चौकोन आहे, स्क्वेअर आहे, त्याचं काय होणार, फक्त आता सर्कल होणार आहे. मग सर्कल कुठे आहे, 3च्या 3, एक हा पर्याय कॅन्सल झाला, ए बी आणि डी आहे. मग मधलं कशामध्ये रंगवले, फक्त डी मध्ये. इथं कोपऱ्याला रंगवले, इथं पण कोपऱ्याला रंगवले, हा पर्याय झाला कॅन्सल. पर्याय क्रमांक डी फक्त बरोबर आहे. कळालं सगळ्यांना काय चाललंय ते, आपण पाहिजे. मग हे सरळ होतं, वरती छोटा होता, खाली तिकडे कुठे गेला, खालच्या बाजूला छोटा गेला. इथं काय झालं, ह्या बाजूला छोटा होता, त्याच्या विरुद्ध बाजूला छोटा आला असा. मग हे वरचा छोटा खाली गेला गोल, परत मोठा, आणि सगळ्यात वरती सगळ्यात मोठा आलेला आहे. मग असा पॅटर्न आपल्याला समजून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा पॅटर्न उत्तर बघून पण ठरवायला लागतो, डायरेक्ट मेल असं काय नाही, ते चालू शकतं तेवढं, काय प्रॉब्लेम नाही. आता ह्याच्यामध्ये बघा काय होतं, इथं काय होते बघा, इथं इथं काय झालंय, ही आकृती बघा तुम्ही नीट, हे असं आहे बरोबर, आणि ह्या बाजूला पण काय असं. इकडे काय झालं, ह्याच्या विरुद्ध झालं, ह्याच्या इकडे एरो झाला, इकडे एरो झाला, म्हणजे ह्याच्या उलट झालं, ह्याच्या पण काय झालं, उलट झालं. मग इथं जो असा सर्कल आहे असा, त्याच्या उलट काय होणार आहे, ह्याच्या उलट होणार आहे असं. दिसतंय सगळ्यांना, असं काहीतरी होणार आहे, असा शेप. असा शेप दिसतोय कुठं, ह्याच्यामध्ये पण तसंच आहे, ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये तसंच आहे. ओके, कोपऱ्याला होते, मग कोपऱ्याला देणार, परंतु ही बाजू बघा, इथं कोपऱ्याला गेलंय का नाही, इथं कोपऱ्याला बसले का नाही, त्यामुळे हे 2 पर्याय ते कॅन्सल झाले. एवढ्यावरून आपल्याला एवढं तर कळालं. बरोबर, हे 2 आले बघा. ही आकृती अशी आहे, मग एक त्याच्यासारखीच मिरर इमेज अशी आकृतीला अशी आकृती तयार झाली. मग ही जी अशी आकृती, त्याला पण काय होणार आहे, अशीच तयार होणार आहे ना, अशी. बरोबर, ते तर आहेच. आता बघा, हा असा सिंबल होता, असा मध्ये असा, त्याच्या उलट केल्यावरती काय झालं, चौकोन तयार झाला. आता ह्याच्या उलट केल्यावरती मध्ये काय होणार आहे, हे असं असं आहे, त्याच्या उलट केल्यावरती मध्ये काय तयार होणार आहे, सर्कल तयार होणार आहे. मग सर्कल कशामध्ये आहे, पर्याय क्रमांक बी मध्ये सर्कल आहे, ए मध्ये सर्कल नाही. मग ऑटोमॅटिक आपलं उत्तर बी येणार आहे. समजते काय चाललं ते, इथं अशा आकृती होती बरोबर, अशी ह्याच्या उलट होतं बरोबर, हे असं होतं, असा शेप, असा शेप होता इथं बरोबर. ह्याच्या उलट केल्यावरती असा शेप तयार झाला इथला, स्क्वेअर सारखं. मग हा जर उलट असं होतं, ह्याच्या उलट केल्यावरती असा सर्कल तयार होणार आहे, असा जो शेप आहे ना असा, बरोबर, इथं दिसतोय मध्ये तो असा उलटा बरोबर. त्याला आपण असं सरळ केलं तर काय होणार आहे, सर्कल तयार होणार. मग इथं सर्कल कशामध्ये, पर्याय क्रमांक बी मध्ये आहे, म्हणून ते आपलं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. आता शेवटचे 2 प्रश्न आपण घेणार आहे. आता इथं बघा, जशी आकृती तशीच इकडे, फक्त एक रंगवायची ऐवजी इथं पण रंगवलंय, इथं पण रंगवलंय. पुढच्याच्या म्हणजे 2 भाग रंगवलेले आहेत, त्याचे शेजारचे, इकडचा एक आणि इकडे शेजारचा आहे ना, तो रंगवलेला आहे बरोबर. हे तिरका रंगवलेला नाही. आता ह्याच्यामध्ये बघा, इथं रंगवलं, ह्याचा अर्थ काय असणार आहे, सेम त्याच्यासारखं, हा भाग रंगवलेला पाहिजे आणि हा भाग रंगवलेला पाहिजे, बस. ह्याच्या शेजारच कळते काय चालते. मग तशी आकृती कोणती आहे, पर्याय क्रमांक सी. जो पॅटर्न इथं आपण पाहतोय तोच इच्छावरून तिसऱ्यावरून चौथ्याला दिसायला पाहिजे. दिसतंय. चला पुढचा प्रश्न बघा. आता स्क्वेअर आहे बाहेरच्या बाजूला, त्याच्या आतमध्ये काय वर्तुळ आहे बरोबर. वर्तुळामध्ये 2 उभ्या रेषा आहेत बरोबर. ह्या 2 उभ्या रेषा आहेत, त्यात काय झालं, आता मग ह्याचं 4 आकृत्या तयार झाल्या. किती आकृत्या तयार झाल्या, 4 बरोबर. आता ह्याच्या पण काय होणार, मग पुढे ह्या 2 अशा रेषेत तर 4 आकृत्या तयार होणार बरोबर. बाहेरचा शेप कोणता आहे, बाहेरचा शेप बघा,
बाहेर शेप काय आहे? हा जो शेप आहे कोणता आहे? सर्कल. मग ह्याच्या आतमध्ये सर्कल येणार. या सर्कलवरून पुढे काय आलं? आतमध्ये सर्कल आले. आता इथे बाहेर शेप कोणता आहे? स्क्वेअर. म्हणजे ह्याच्या आतमध्ये जे काय डायग्राम आहे त्याचे 4 भाग होणार आणि आतमध्ये काय येणार आहेत? असे छोटे छोटे स्क्वेअर येणार आहेत. किती येणार आहे? 4 मग इथं पण 4 वगैरे असे स्क्वेअर यायला पाहिजे. मग अशा आकृती कोणती दिसते? इथं पण येणार, इथं पण येणार, इथं पण येणार, असं नाही का? अशी कोणती आकृती आहे? पर्याय क्रमांक सी. समजते काय? जरा पॅटर्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. एकदा टॉपिक आपल्याला समजला की आपण त्याची प्रॅक्टिस केली ना वारंवार, आपल्याला आयडिया येते की कशा प्रकारे प्रश्न असतात, काय असतात. इथं प्रॅक्टिस शिवाय काहीच होऊ शकत नाही. जसं म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तशी परिस्थिती आहे. जेवढी आपण प्रॅक्टिस करणार आहे तेवढं आपल्याला गणिते कशी सोडवायची ह्याची आयडिया येत जाणार आहे आणि आपलं स्पीड सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही हे जे मी काय शिकवते हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे अगोदर आणि मग तुम्ही त्या प्रकारची गणिते सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. ओके. आणि जे जे तुमच्या शाळेत वगैरे टेस्ट असतील किंवा ऑनलाईन तुम्हाला टेस्ट मिळत असतील तर टेस्ट वगैरे त्यात द्यायच्या. तुमच्या जिथं तुम्ही क्लास लावला असेल तिथं टेस्ट द्यायच्या. मग टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला कळणार की आपल्या चुका कुठं होतात. मग आपण त्या चुका दुरुस्त करू शकतो. ही सायकल पूर्ण झाली ना म्हणजे आपला अभ्यास व्यवस्थित होतो. अभ्यास करायचा, त्याच्यावरची गणितं सोडवायची आणि नंतर टेस्ट द्यायची. मग आपल्या चुका काय होत्या त्या परत दुरुस्त करायच्या. असं कंटिन्युअसली चालू ठेवायचं. मग आपलं इम्प्रूव्हमेंट 100% होत जाणार आहे. ठीक आहे.